या श्लोकामध्ये आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख शिष्याला उपदेश करणे, दुष्ट आणि अभिचारी स्त्रीला जपणे, संपत्ती गमावणे आणि दुःखी व्यक्तीशी संगत करणे यामुळे एखाद्या ज्ञानी व्यक्तीलाही त्रास सहन करावा लागतो. चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे फायदेशीर नाही, उलट ते केवळ थोर आणि बुद्धिमान लोकांचे नुकसान करते. त्याचप्रमाणे दुष्ट आणि अनैतिक स्त्रीचे संगत करणे केवळ थोर आणि बुद्धिमान लोकांनाच दुःख देते. दुःखी लोकांशी संगत करून चाणक्याचा अर्थ असा आहे की अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या आणि ज्याची संपत्ती नष्ट झाली आहे अशा व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे बुद्धिमान व्यक्तीसाठी हानिकारक असू शकते. बहुविकार हा शब्द संसर्गजन्य रोगांना सूचित करतो. बरेच लोक संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असतात आणि त्याच्या संगतीमुळे स्वतः आजारी पडण्याचा धोका असतो. ज्यांनी त्यांची संपत्ती गमावली आहे किंवा जे दिवाळखोर झाले आहेत अशा लोकांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. साधू देखील निराश व्यक्तीचा संदर्भ देतात. अशा लोकांना त्यांचे दुःख दूर करणे खूप कठीण वाटते आणि अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. जो खरोखर दुःखी आहे आणि त्यावर मात करू इच्छितो त्याला पाठिंबा दिला पाहिजे, कारण दुःखातून फक्त स्वार्थीच वाचतात.